आज काशीराम सोमला तांडा येथे मी भेट दिलोय। देण्याचं कारण असं की मी आज पाहिलं की अक्षरशः महिला दिवसाला 800 मीटर ते 1 किलोमीटर चालत जाऊन त्या ठिकाणी पाणी डोक्यावर भरून आणत आहेत। ही परिस्थिती फक्त नागलगाव अंतर्गत ह्याच तांड्याची नाही तर मारुती तांडा आहे, राघोबा तांडा, ह्या प्रत्येक तांड्यासाठी अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। शासनाकडून जवळपास 2,60,00,000 रुपये हा नागलगाव अंतर्गत जेवढे काही तांडे आहेत त्यांच्यासाठी जे काही आपल्या गावामध्ये पाण्याची टाकी बांधली जाते, या पाईपलाईनसाठी त्या ठिकाणी निधी आला होता। आणि त्या ठिकाणी असं ऐकण्यात आलं की पाईपलाईन झाली पण, आणि असं पाईपलाईन की एकच तांड्याला झाली आणि दुसऱ्या जे तांड्याला व्हायला पाहिजे होती त्या तांड्याला सुद्धा झाली नाही। आणि पाईपलाईन झाल्यानंतर अक्षरशः त्या लोकांना प्यायल्यासाठी पाणी तर आलं पाहिजे ना, त्या लोकांना पिण्यासाठी पाणी नाही। विषय हा फक्त व्यक्तीचा नाही, विषय हा फक्त माणसाचा नाही। अहो त्यांची जनावरं आहेत, त्यांची लेकरं बाळ आहेत, त्यांनी उठावं काय, धिवावं काय, करावं काय। अक्षरशः महिला, मी ऐकलं इथं आल्यानंतर मला सांगितलं लोकांनी की 3 वाजता महिला त्या ठिकाणी अंधारामध्ये पहाटे त्या ठिकाणी चालत जातात आणि गावच्या गाव तिथं रांग लागलेले। एवढं कपडे धुवायचं राहिलं तर त्या ठिकाणी अक्षरशः तिथं अर्धा घंटे त्या ठिकाणी त्यांना वेट करावं लागलेलं आहे। आणि जो पाण्याचा चाललंय आज त्यांची कसं गरज भागत आहे अक्षरशः, तर हा 50 वर्षाखालचा इथं हापसा, मी हापशापाशी आलोय, 50 वर्षाखालचा हापसा, तो बी अर्धा घंट्याला थोडं पाणी येतो आणि लोकांना तिथं वेट करावं लागतं आणि त्या प्रकारे चालू आहे। मला कळत नाही की आपण काय कुण्या काळामध्ये जगतोय, का आपण अश्वयुगीन काळामध्ये जगत नाही। आज आपण 21व्या शतकामध्ये जगत असताना आपल्या मतदारसंघामध्ये लोक म्हणतात की मी एवढा विकास केला, तेवढा विकास केला म्हणताना सुद्धा जर आपल्या मतदारसंघातला एखादी व्यक्ती, जर आपल्या मतदारसंघातली माता बहीण जर अक्षरशः त्या ठिकाणी चलत फिरत असेल, रात्रीच्या वेळेस बेरात्री जर तिला पाण्यासाठी त्या ठिकाणी जावं लागत असेल, तिच्या दिवसातला अर्धा वेळ जर त्या ठिकाणी पाण्यासाठी तिला वाया घालवता लागत असेल, अक्षरशः महिला रडत होत्या हो, दिवसा रडत होत्या। विचार करा, एवढ्या उन्हामध्ये त्या ठिकाणी जर त्या महिलांना जावं लागत असेल, कुठं गेलं प्रशासन, कुठं गेला विकास, आणि कोण त्या बिचाऱ्यांचं, त्या तंड्यावर राहणाऱ्या लोकांचं कोण विचार करावा। फक्त यायचं जायचं असं नाही, ते पण माणसंच आहेत, ते पण आपले भाऊ आहेत, आपले बहिणी आहेत, आपल्या साऱ्या माता भगिनी आहेत। आपण त्यांचा सर्वांनी विचार केला पाहिजे। आणि प्रशासनाला माझी एवढी विनंती आहे, तात्काळ ॲक्शन घ्यायचं। नाही घेतलं तर मी जसं मागे आमरण उपोषणाला बसलं होतं तसं अक्षरशः मी पूर्ण आमच्या तंड्यातले जेवढे लोक आहेत तेवढे मी तहसील कार्यालयामध्ये बसल आणि आमच्या आंघोळीची, राहण्याची, आमच्या ढोरावरची, आमच्या जनावरांची सर्व सुविधा करून देण्याची जबाबदारी तुमची आहे। आणि मला एवढं कळतंय की मी पण शिकलेलं आहे की प्रशासनाला एवढा अधिकार आहे की तात्काळ कोणताही निधी आणा, काही करा, पण लोकांची ह्या उन्हाळ्यामध्ये ताण भागवायची जबाबदारी तुमची आहे। आणि कलेक्टर महोदय असतील, या उपजिल्हाधिकारी असेल, या आमचे तहसीलदार साहेब असतील, या BDO साहेब असतील, त्यांनी तात्काळ ॲक्शन घ्यावं। आणि हा विषय वाढू देण्यासारखा नाही आणि हा त्रास देण्यासारखा नाही, हा राजकीय विषय नाही, तर सर्वसामान्य लोकांच्या आयुष्याचा एक झळ लागणारा विषय आहे। आणि जर वाटलं तर या कधी तर चला त्या लोकांचे प्रश्न बघा, डोळ्याला पाणी आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या। एवढं त्या लोकांची वाईट परिस्थिती आहे, किती सूड घेणार आणि किती त्रास देणार। ते 2,60,00,000चा तो गुत्तेदार परळीचा, त्याला तर हुडकून आणा, कुठं काम केले ते तर बघा, ते गेलं आणि ह्याच लोकांना त्रास देत आहे। माझी विनंती आहे, प्लीज लवकरात लवकर ह्या लोकांना पाण्याची सुविधा करा, एवढी माझी कळकळीची विनंती आहे।